उपवर्गीकरणाचे समर्थन खपवून घेणार नाही, अविनाश शिंदे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आठवले यांचा जाहीर निषेध. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठवले यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, सुनील साळवे, मारुती घोडेराव, ॲडव्होकेट विनय कटारे, संतोष भालेराव, जितेंद्र शार्दूल, महिला जिल्हाध्यक्ष विद्या थोरात, विवेक तांबे आदी उपस्थित होते. उपवर्गीकरण हे अन्यायकारक आहे. अनुसूचित घटनात्मक आरक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होईल. विविध घटकांमध्ये नाहक गैरसमज निर्माण होतील आणि म्हणूनच उपवर्गीकरण होऊ नये अशी रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपवर्गीकरणाला समर्थन दर्शवल्याने त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रामदास आठवलेंसह कुणीही कुठल्याही पदावर असला तरी आम्ही त्याला चांगला धडा शिकवू असा इशाराही अविनाश शिंदे यांनी दिला. उपवर्गीकरणाचा नियम रद्द करा, अन्यथा 26 जून रोजी मुंबईमध्ये चक्काजाम करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. बहुजन समाजातील सर्व बांधव, कार्यकर्ते, विचारवंत तसेच सर्व समाजातील न्यायप्रिय नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस सरकार एससी क्लास मधील ज्या 59 जाती आहे आणि त्याच्या 154 उपजाती आहे यामध्ये भांडणं लावण्याचं कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे. त्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे, निवेदन देण्यात येत आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी देखील काल एका पत्रकार परिषदेमध्ये उपवर्गीकरणाला समर्थन दिले आहे. तरी आम्ही आपल्या माध्यमातून आठवले साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपला निर्णय बदलावा. आपण उपवर्गीकरणाच्या साईटनी, समाजाच्या साईटनी उभे राहावा. कारण या समाजाने आपल्याला आज त्या पदापर्यंत पाठवलेला आहे आणि हा समाज जर तुम्ही या उपवर्गीकरणासोबत उभे राहिला तर समाज तुमच्या सोबत उभा राहील, अन्यथा हा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल. आज या निवेदनाच्या माध्यमातून जर आठवले साहेबांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना करतो आहे आणि फडणवीस सरकारला इशारा देतोय की जर आपण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण मुंबई जाम केल्याशिवाय हा आंबेडकरी समाज थांबणार नाही. पूर्ण 59 जाती एकत्र येऊन मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि तेव्हा जे काय होईल त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस स्वतः तुम्ही असाल असं मी आज या ठिकाणी त्यांना आव्हान करतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांनी इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मूळतः असा आहे की उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्यांना आहे, हे केंद्र शासन ठरवू शकत नाही. मूळतः या निर्णयावर मी काही बोलणार नाही, परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये जी पुरोगामी परंपरा आहे त्या पुरोगामी परंपरेला छेद देण्याचं कट कारस्थान या फडणवीस सरकारकडून रचलं जात आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देऊन 59 जातींमध्ये ज्या अनुसूचित जातींमध्ये येतात यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम उपवर्गीकरण लागू करून यांना करायचं आहे. मूळतः आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जी बदर समिती यासाठी नेमण्यात आली होती ती 1 सदस्यीय समिती असून त्या समितीचा अहवाल अद्याप तो कुठेही सार्वजनिक केला गेलेला नाही. असं असताना देखील त्यामध्ये कुठेही समाजाचे प्रतिनिधी 59 जातींच्या प्रतिनिधीचा कुठलाही अंतर्भाव नाही. असं असताना देखील हे सरकार बळजबरीने जे उपवर्गीकरण करू पाहत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि याला समर्थन देणारे केंद्राचे मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा देखील आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणाहून आम्ही सरकारला सूचित करू इच्छितो की हे उपवर्गीकरणाचं जे खूळ आपण काढलेलं आहे हे जर तात्काळ रद्द केलं नाही तर संपूर्ण आंबेडकरी नाहीच तर संपूर्ण 59 जाती या मुंबईमध्ये उतरून मुंबईचा चक्काजाम करतील आणि आरक्षण उपवर्गीकरण रद्द केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.